श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, नामस्मरणाचे वास्तविक चमत्कारिक फायदे आणि अदृश्य 11 शक्ती. आध्यात्मिक शास्त्रानुसार नामस्मरणाने केवळ मानसिक शांती मिळत नाही, तर आपल्या शरीरात आणि अवतीभोवती काही अदृश्य शक्ती आणि लहरी जागृत होतात. त्या शक्ती काय काय कार्य करतात, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली शक्ती जी जागृत होती ती शक्ती आहे कुंडलिनी शक्तीचे जागरण. मानवी शरीरात 7 चक्र असतात. जेव्हा आपण एकाग्रतेने नामस्मरण करतो तेव्हा त्या नामाच्या कंपनामुळे, व्हायब्रेशनमुळे पाठीच्या कणातील सुषुम्ना नाडीतून ऊर्जा वरच्या दिशेला सरकू लागते. आणि त्याचा काय फायदा मिळतो, तर यामुळे आपली बुद्धी, आपली आकलन शक्ती आणि आपली निर्णय क्षमता कमालीची वाढत जाते, खूप छान होऊन जाते. दुसरी जी आपल्याला शक्ती निर्माण होती आपल्या शरीरामध्ये ती आहे दिव्य संरक्षण कवच. अखंड नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या भोवती एक तेजोवलय, ओरा निर्माण होतो. एक प्रकारचे हे अदृश्य कवच आहे, ज्याला आपण संरक्षक कवच म्हणू शकतो. ह्याचा फायदा काय मिळतो आपल्याला? हे कवच नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा जी बाहेरचं त्रासदायक लहर आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. हा सगळ्यात मोठी दुसरी शक्ती आपल्याला मिळते नामस्मरणाने. तिसरी शक्ती जी आपल्याला मिळते ती आहे सात्विक लहरीचे आकर्षण. ब्रह्मांडात विविध प्रकारच्या लहरी असतात. नामस्मरणामुळे तुमच्या देहातील सत्व गुण वाढायला लागतो. आणि त्याचा फायदा म्हणजे काय? अदृश्य शक्ती यामुळे ब्रह्मांडातील जेवढे पण सात्विक आणि देवीय लहरी आहे ते तुमच्याकडे आकर्षित होतात. संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे जो नाम घेणारा व्यक्ती आहे त्याच्या पाठीशी प्रत्यक्ष भगवंत उभा राहतो. आणि हीच अदृश्य शक्ती आपल्याला मिळते. चौथी शक्ती जी आपल्यामध्ये जागृत होती ती होती पॉवर ऑफ व्हील पॉवर, संकल्प शक्ती. नामस्मरणामुळे मनाची चंचलता थांबते आणि मन एकाग्र होऊन जाते. यामुळे आपली संकल्प शक्ती जागृत होऊन जाते. आता त्याचे काय चमत्कारिक फायदे आहे? अशा व्यक्तींनी महत्त्वपूर्ण फायदा आहे या गोष्टीचा. अशा व्यक्तींनी उच्चारलेले शब्द म्हणजे त्याची वाचा सिद्धी बनून जाते, ते खरे ठरू लागतात. किंवा त्यांनी मनात धरलेली इच्छा निसर्गाच्या शक्तीद्वारे पूर्ण होण्यास त्याला मदत मिळते. ही खूप मोठी आपल्यामध्ये शक्ती जागृत होऊन जाते. पाचवी जी शक्ती आपल्यामध्ये जागृत होती ती होती प्राणशक्तीचा विस्तार. नामस्मरणाने श्वासाची गती लयबद्ध होते, ज्यामुळे शरीरातील प्राणशक्ती, लाईफ फोर्स एनर्जी वाढते. ही शक्ती शरीरातील सूक्ष्म नाड्यामधील अडथळे म्हणजे ब्लॉक्स दूर करतात, ज्यामुळे आपला जो जुना आजार आहे किंवा कोणची मानसिक व्याधी आहे ती बरी व्हायला लागते. ते बरी होण्यामध्ये आपल्याला मदत मिळते. नामस्मरणाने जागृत होणाऱ्या शक्ती कशा अनुभवाल, तर ते अनुभव आपल्याला येले. सगळ्यात पहिले अंगावर शहारे येणे, नाम घेताना अंगावर काटा येणे हे सात्विक भाव जागृत झाल्याचे लक्षण आहेत. अतिंद्रिय जाणीव, भविष्यातील घटनाचा पुसटसा अंदाज येणे किंवा मनाला शांततेचा अनाहत नाद ऐकू येणे हे एक अनुभव आपल्याला यायला लागतो. निर्भयता, कितीही मोठं संकट आले तरी कोणीतरी पाठीशी आहे हा जो ठाम विश्वास वाटतो, तीच ती अदृश्य शक्ती आपल्यामध्ये जागृत व्हायला लागते.
नाम घेता न लागे वेळ, संकटी पाळी देव. ही केवळ ओळ नसून नामस्मरणाने जागृत होणाऱ्या देवी ऊर्जेचा एक अनुभव आहेत. आता जागृत होणाऱ्या 11 अदृश्य शक्त्या. ओम श्री स्वामी समर्थ. दोन्ही मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे आणि या ऊर्जेचा स्वरूप आणि कार्य करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. आपण या मंत्राच्या आध्यात्मिक ऊर्जेबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जाणू. आत्ता आपण पाहू की त्या 11 शक्ती कोणत्या आहे. पहिली शक्ती, 11 शक्तींमधून मनाची शांतीची शक्ती. चिंता, तणाव, नकारात्मकता विचार त्वरित दूर होऊन जातात. मन शांत आणि एकाग्र होतं. दुसरी जी शक्ती आहे ती आहे आत्मविश्वासाची शक्ती. भीती, संशय निघून जातात आणि प्रत्यक्ष वचन स्वामींचं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे जागृत होऊन जातं. तिसरी शक्ती, धैर्य आणि निर्भयतेची शक्ती. संकटातही धीर धरण्याची ताकद आपल्यामध्ये येऊन जाती. ही शक्ती सुद्धा आपल्यामध्ये निर्माण होऊन जाते. रक्षणाची शक्ती. अपघात, दुर्घटना, वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जापासून एक अदृश्य कवच आपल्याला मिळायला लागतं. आरोग्य आणि बरे होण्याची शक्ती. आजार बरे होऊन जातात आणि शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा, नवीन उत्साहाचा निर्माण व्हायला लागतो. मनोकामना पूर्ण होण्याची शक्ती. अशक्य वाटणाऱ्या इच्छा शक्य होतात. आपलं प्रारब्ध बदलायची शक्ती आपल्यामध्ये जागृत व्हायला लागते. सगळ्यात मोठी शक्ती, आर्थिक समृद्धीची शक्ती. कर्जमुक्ती करता आपण तयार होऊन जातो. व्यवसाय, नोकरीत यश, संपत्तीची वाढ व्हायला लागते. नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे. कौटुंबिक सुख शांतीची शक्ती. घरामध्ये जो कलह असतो तो नामस्मरणामुळे थांबून जातो. ती शक्ती आपल्यामध्ये जागृत होते. नाते संबंध आपले मजबूत व्हायला लागतात आणि आपलं कार्य सगळे नीटनेटके व्यवस्थित व्हायला लागतात. सकारात्मक ऊर्जेची शक्ती आपल्यामध्ये जागृत होते. वाईट विचार, ईर्ष्या, क्रोध कमी होऊन आपल्या मनामध्ये नकारात्मक ऊर्जाचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये वाढायला लागते. आध्यात्मिक उन्नतीची शक्ती. चित्त शुद्ध होते, भक्ती गाढ होते, आत्मज्ञानाचा मार्ग सुलभ होऊन जातो. आणि शेवटची शक्ती म्हणजे अदृश्य मार्गदर्शनाची शक्ती आपल्यामध्ये जागृत होऊन जाते. स्वामी स्वप्नामध्ये किंवा संकेतामध्ये किंवा अंतमनातून मार्गदर्शन करायला लागतात आणि आपली निर्णय करायची योग्य शक्ती आपल्यामध्ये जागृत व्हायला लागते. या 11 शक्ती जी आहे प्रत्येक भक्ताच्या श्रद्धा आणि सातत्यावर अवलंबून वेगळ्या वेगळ्या प्रमाणात जाणवायला लागतात. काही भक्तांना सुरुवातीला 1-2 शक्ती जाणवतात, तर नियमित माळ जप केल्याने 11 माळा 1188 केल्याने सर्व जागृत होतात. असे अनुभव कितीकांना आला आहे. आता ह्यांना कसं जागृत करायचं? दररोज सकाळी आणि रात्री 11 माळी श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ याचा आपण जप करू शकतो. आणि ह्याचा आध्यात्मिक लहरी कशा उत्पन्न करू शकतो, ती शक्ती कशी जागृत करू शकतो, या लहऱ्या काय आहे आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. निशंक हो, निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. हे मन लावून आपल्याला ऐकायचं आहे किंवा म्हणायचं आहे. पूर्ण श्रद्धेने मन लावून केला तर स्वामी स्वतः धावून येतात. हे एक वैज्ञानिक नाही तर आध्यात्मिक विश्वास आहे. तुम्ही नियमित करा, अनुभव येईल, कारण की स्वामींची कृपा अपार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आध्यात्मिक स्वामींच्या नामस्मरणाच्या लहरीमध्ये आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.